लिहिलं आहे, किमान मला कळू तरी दे. कसली हे कुजबूज चालली आहे ती मला समजून तरी घेऊ दे. आजकालचे हे रहिवासी नोटांपुढे स्वतःचं अस्तित्व विकून का खातात यांचा खुलासा तरी होऊ दे. डोंगरावर शहर बनवून नेमकं काय तरी करू इच्छितात याची खात्री तरी करू दे. जाणून बुजून आम्ही माणसं मुकी जनावरे का बरं बनत आहोत? जाणून बुजून आम्ही माणसं मुकी जनावरे का बरी बनत आहोत याचं उत्तर तरी शोधू दे. उद्ध्वस्त करून सगळं विकासाचं नाव देतात. याची भरपाई कोण करणार हे कोडं जरा सोडू दे. कशाला कोणाच्या पापात भागी व्हायचं? कशाला कोणाच्या पापात भागी व्हायचं? सगळे तर मरण पावणारच एक दिवस. सगळे तर मरण पावणारच एक दिवस. कशाला त्याला बोलावून आणायचं? हे परम सत्य मला सगळ्यांना सांगू तरी दे. काय उत्तर देणार तुम्ही? काय उत्तर देणार तुम्ही पुढच्या पिढीला? कुठे गेले वाघसिंह? कुठे गेले? कुठे गेले वाघसिंह? कसे ते दिसायचे? कोण होती चिमणी आणि कशी ती रडायची? कसे होते वटवृक्ष? कसे होते वटवृक्ष? किती लांब होत्या त्याच्या पारंब्या? कसे होते ते वटवृक्ष? किती लांब होत्या त्यांच्या पारंब्या? कसं काय मोजून सांगणार? कोणी काढून ठेवले असणार का त्यांचे माप? रानफळ म्हणजे काय? रानफुलं कोणती? हे मला कुठे नोंदवून तरी ठेवू दे. असणार जर पुढे या प्रश्नांची उत्तरे तर चालू असू दे जे आज चाललेलं आहे. असणार जर पुढे या प्रश्नांची उत्तरे तर चालू असू दे जे आज चाललेलं आहे. माणुसकीच्या पुढे अहंकार, लोभ आणि स्वार्थ जिंकणार. माणुसकीच्या पुढे अहंकार, लोभ आणि स्वार्थ जिंकणार. आणि जे अस्तित्वात यायचे आहे अजून त्यांना सामोरं जावं लागणार. धन्यवाद.